30 तारखेचं उपोषणाची घोषणा केली होती, त्यापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ म्हणा किंवा प्रसाद लाड जे आमदार आहेत ते उद्या अंतरवली देत आहेत त्यांची चर्चा करावी, याकडे कसं बघता? कोण प्रसाद लाड? ते काय हॉटेलवाले का? हॉटेलवालेच ना, हॉटेलवाले कॉर्पोरेटमध्ये आहेत ते प्रसाद लाड का? त्या प्रसाद लाडांना हेच जरांगे लाड्या, बाडगुळा, माकड अशा अनेक शेलकी विशेषण त्यांच्या बाबतीत वापरलेले आहेत. मग आता तेच प्रसाद जी लाड आता त्यांच्या भेटीला येत आहेत का? मला वाटतंय हे खूप काय म्हणायचं, कॉर्पोरेट मधला एक माणूस बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला येऊन भेटतोय, हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जर मागण्या काय काय कसं समीकरण आहे? कोण आहेत प्रसाद लाड? प्रसाद लाड काय सामाजिक विचारवंत आहेत? कुठल्या संविधानिक आयोगावरचे अध्यक्ष आहेत? कुठल्या वैधानिक पदावर बसलेले आहेत? कुठल्या मुख्यमंत्री किंवा या आरक्षणाच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष आहेत? काय म्हणून येत आहेत प्रसाद लाड? कॉर्पोरेट मधला माणूस म्हणजे मनोज जरांगेंना डील करायचे. ती डील मग पैशाची असू शकते, ती डील आपल्या भोवती असलेल्या सगळ्या वाळू माफियांची, 2 नंबरच्या धंद्यातल्या माणसांच्या बाबतीमध्ये काहीतरी डील करायची असणार आहे. कोण आहे प्रसाद लाड की ते प्रसाद लाडांना बोलवत आहेत? भाऊ, लाड भाऊ, हेच बांडगुळ होते, हेच माकड होते, हे लाड्या होते, ते आज भाऊ झालेले आहेत. म्हणजे यांना कॉर्पोरेट मधलं काहीतरी खुणावत आहे, काहीतरी डील होणार आहे याच्या पाठीमागं, तेव्हाच लाड यायला लागलेत. अदरवाईज संविधानिक जर काही माहिती पाहिजे असती किंवा एखादं संदीप शिंदे वगैरे 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 असली नावं आम्हाला समजू शकलो असतो ना आम्ही, किंवा महाराष्ट्राचा अटर्नी जनरल जाणं, विधी तज्ज्ञ जाणं, हेही आम्ही समजू शकलो असतो. अरे हॉटेल चालवणारा, आउटसोर्सिंगद्वारे कॉन्ट्रॅक्ट घेणारा, कमिशन बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट देणारा माणूस, हा माणूस जरांगेंनी कसा काय निवडला? मला वाटतं ह्याच्या मागं खूप मोठं काहीतरी डील आहे. मनोज जरांगे हे आता डीलपती झालेले आहेत असं माझं सरळ म्हणणं आहे. उद्योग मंत्री येऊन गेले की जरांगेचे उद्योग सुरू होतात, त्यांचा रेतीचे डंपर तपासायला मी सुद्धा येणार आहे असं सदावर्तेंनी हल्लाबोल केला. नाही, सदावर्तेंनी हल्ला, त्यांना वैयक्तिक अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं हा तो त्यांचा विषय आहे. पण उद्योगमंत्र्यांनी काय करावं हा खरं तर चिंतेचा विषय आहे. कारण मनोज जरांगे आणि त्यांचं आजपर्यंतचं आंदोलन हे नेहमी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. त्यामुळं सामान्य जनतेला आता कळायला लागलंय आणि मराठा बांधवांनाही आता कळायला लागलंय. पण ओबीसींचं मात्र खूप मोठं नुकसान झालंय, हे मी खूप जबाबदारीने मी तुमच्या समोर सांगू शकतो. उपसमितीच्या बैठकीमध्ये काय नवीन जाती ओबीसी, ते बघा, नवीन जाती नाहीयेत त्या, ज्या 28 ते 32 अशा जाती आहेत की ज्यांच्या ऱ्हस्व दीर्घ वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगळ्या नावानं पुकारणं, अशा एक इरेग्युलर गोष्टीमुळं मंडल आयोग अस्तित्वात आल्यापासून त्या जातींना आरक्षणाचा लाभ भेटलेला नाही. आणि असं न होण्यामुळं MPSC UPSCच्या मेरिट लिस्ट पर्यंत, इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन तिथून माघारी आलेले 100 ते 150 तरुण आहेत. म्हणजे 100 ते 150 तरुण UPSCच्या यादीमध्ये जाऊ शकलेले नाहीत आणि खूप मोठं नुकसान या जात समूहांचं झालेलं आहे. त्यांची यादी मी काल मंत्रिमंडळाच्या उपसमितीला दिलेली. महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय नाव आहे आणि केंद्राच्या यादीमध्ये काय नाव आहे आणि त्यामुळे त्यांचं कसं नुकसान झालंय हे मी महाराष्ट्रामधल्या 6 ओबीसीच्या मंत्र्यांना, की जी ओबीसी साठी सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची, त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता कसा प्रतिसाद मिळतोय, ते कसं पर्क्युलेट होतंय, न्याय मिळणार का नाही मिळणार, जर आमच्या ओबीसी बांधवांना, तरुणांना जर हा न्याय मिळणार नसेल तर आता जे काही चालू आहे ना, काक्रोच जनता पार्टी, झीचं वादळ जे सुरू आहे ना 2-4 दिवसापासून, हे वादळ तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये बघायला भेटेल.